वळूयात पुढच्या बातमीकडे। काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड आणि रोहित पवारांनी मुंबईतील पोलिसांच्या कारवाईवरून प्रश्न उपस्थित केलाय। एका पोलिसानं महिला आंदोलकाशी गैरवर्तन केल्याचा आरोप वर्षा गायकवाडांनी केलाय, तर या पोलिसावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करून गजाआड करा अशी मागणी रोहित पवारांनीही केली आहे। सीजेपीच्या समर्थनात मुंबईत झालेल्या आंदोलनात पोलीस आणि आंदोलकांमध्ये झालेल्या झटापटीचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय। एका पोलिसाने महिला आंदोलकाशी गैरवर्तन केल्याचा आरोप राजकीय नेते करत असून या पोलिसांच्या अटकेची मागणी केली जाते। दिल्लीतील आंदोलनात पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर देशभरातून जोरदार टीका झाली। मात्र दुसरीकडे मुंबईत शांतपणे आंदोलन होत असल्यानं मुंबई पोलिसांचं कौतुकही केलं जाते। त्याचवेळी मुंबईत झालेल्या एका आंदोलनावेळी एका पोलिसाने महिला आंदोलकाशी गैरवर्तन केलं असा आरोप करणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी एक पोस्ट करत गंभीर आरोप केले। काय म्हणाल्या वर्षा गायकवाड? मुंबई पोलीस हे कसलं वर्तन आहे? एक पुरुष पोलीस अधिकारी एका तरुण महिला आंदोलकाशी अशा प्रकारे धक्काबुक्की का करत आहे? तोही आपल्या महिला सहकार्यावर ही जबाबदारी का सोपवत नाही? त्याच्यावर काय कारवाई केली जाईल हे अजिबात स्वीकारार्ह नाही। आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही काळिंबा फासला। ज्या ठिकाणी महिलांकडे किंवा मुलींकडे वाकड्या नजरेने बघितलं तर सुद्धा कडेलोट केला जायचा आणि चौरंग केला जायच्या, अशा महाराष्ट्रामध्ये आज आम्हाला सांगायला लाज वाटते की आमच्या मुली सुरक्षित नाहीयेत। त्यांच्याबरोबर आंदोलनामध्ये ज्या तऱ्हेने वर्तन होतं, गैरवर्तन होतं ते लाजिरवाणं आहे। महिला खासदारांबरोबर दिल्लीमध्ये प्रिय माऊच्या भयाची फरफटत घेतलं जातं, ते गैर आहे, हे मला या ठिकाणी सांगायचंय। गायकवाड यांच्या एक्सपोज नंतर रोहित पवारही मैदानात उतरले। त्यांनी थेट या पोलिसाला अटक करण्याची मागणी केली। रोहित पवारांची पोस्ट, हा व्हिडिओ बघून डोक्याची तिडीक उठली। कोण आहे हा नराधम? त्याच्या मुलीच्या वयाच्या मुलीसोबत हा किती किळसवाणं कृत्य करतोय? हा पोलीस असेल तर पहिले याला निलंबित नाही तर पोलीस दलातून बडतर्फ करा, विनयभंगाचा गुन्हा दाखल करून गजाआड करा। एक वेगळी प्रतिष्ठा असलेल्या महाराष्ट्र पोलीस दलाला लागलेली ही कीड आहे। रोहित पवार यांनी आरोप केल्यानंतर भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी मात्र पोलिसांची बाजू घेत रोहित पवारांवर आरोप केले। रोहित पवारांकडून राजकीय फायद्यासाठी मुंबई पोलिसांची बदनामी करण्याचा प्रयत्न। संबंधित पोलीस अधिकारी कोणत्याही महिलेशी गैरवर्तन करताना दिसत नाहीत। ते पोलीस निळ्या शर्टमधील व्यक्तीला पकडण्यासाठी धावत गेले। तुमच्या राजकीय फायद्यासाठी आणि स्वार्थी राजकारणासाठी मुंबई पोलिसांना बदनाम करू नका। तुमचं हे राजकारण बघून जनतेच्या डोक्यात तिडीक येते, हे लक्षात ठेवा। मुंबई पोलिसांची प्रतिमा मलिन करण्याचं राजकारण थांबवा। पोलीस हवालदार बल्लाळ सध्या शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत। आंदोलन संपल्यानंतर एका निळ्या रेनकोटमधील तरुण पुन्हा मुलांना आंदोलनासाठी उकसवत होता। या तरुणाला ताब्यात घेण्यासाठी पोलीस हवालदार बल्लाळ त्या ठिकाणी गेले। बल्लाळ यांनी तरुणाच्या कॉलरला पकडल्यानंतर ती तरुणी मध्ये आली। दरम्यान या व्हिडिओच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून यावर स्पष्टीकरण देण्यात आलंय। ते म्हणतात, सदर व्हिडिओ मार्फत आमच्या कर्मचाऱ्याच्या वर्तनाचा अत्यंत बेजबाबदारपणे चुकीचा अर्थ लावला जातोय। जेव्हा सदर अधिकारी एका आंदोलकांना पकडून दुसऱ्या दिशेला पाहत होता तेव्हा महिला आंदोलक नकळतपणे मध्ये आली। एक प्रतिथयश व्यक्ती म्हणून तुम्ही व्हिडिओच्या आधारे कोणताही अर्थ काढण्यापूर्वी तथ्यांची पडताळणी करणं अपेक्षित असतं। वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सर्व तथ्यांची खात्री केली आहे, असं उत्तर यावर मुंबई पोलिसांकडून देण्यात आलेलं आहे। दरम्यान या व्हिडिओचा चुकीचा अर्थ लावला जातोय आणि या कर्मचाऱ्याच्या वर्तनाचा अत्यंत बेजबाबदारपणे चुकीचा अर्थ लावला जात असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलंय। आणखी एक महत्त्वाची बातमी, पोलिसांनी आंदोलकांशी गैरवर्तन केल्याचे व्हिडिओ या ठिकाणी पाहिल्याचं सतेज पाटील म्हणतात आणि त्यांनी म्हटलंय, पुरुष पोलिसांना महिला आंदोलकांना हात लावता येत नाही असंही सतेज पाटील या ठिकाणी म्हणाले। पोलिसांच्याकडून गैरवर्तन झालेल्याचे व्हिडिओ आपण त्या ठिकाणी पाहतोय। मी पोलीस मॅन्युअलमध्ये आपण बघितलं तर सेक्शन 46(1) CRPC खाली आपल्याला कुठल्याही पुरुषाला महिलेला हात लावता येत नाही। महिला पोलिसांनीच महिलांना हाताळलं पाहिजे अशी स्पष्ट सूचना आहेत। म्हणजे धाडस कशामुळे वाढतंय तर गृह खात्यावरचा वचक संपलेला आहे।